CS सर CS चल हे 2 मिनिटं सर. राजकीय विरोधक रोहित पवार आणि महायुतीतले घटक पक्ष असलेले अजितदादा त्या दोघांचा एक डान्स करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तुम्ही या अगोदरही आरोप केले होते की अजितदादांनी अप्रत्यक्षपणे जामखेडमध्ये निवडणुकीला मदत केली नाही. त्यांनी कुठेतरी महायुतीच्या उमेदवारांना न मदत करता विरोधकांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मदत केली. काय मला वाटतं की त्यांच्या एक कौटुंबिक लग्नामध्ये त्यांनी एकत्रितरित्या नृत्य केलेलं आहे आणि ते नृत्य निश्चित स्वरूपामध्ये त्यांच्या कुटुंबामधील लग्नामध्ये केलेलं आहे. परंतु राजकीय क्षेत्रामध्ये देखील ते विभक्त नृत्य करत नाही आहे, ते एकत्रितच नृत्य करतात. हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळं लग्नामध्ये एकत्रित नृत्य केलं ही काही मोठी गोष्ट नाही. त्यामुळं ते एकत्रितच राजकीय देखील नृत्य म्हणजे परफॉर्म करतात आणि आता मला वाटतं लग्नामध्ये देखील एकत्रित परफॉर्म केला साहेब. हा तुम्हाला धोका नाही आहे का? ज्या पद्धतीने तुम्ही निवडणूक प्रामाणिकपणे लढवली भाजपकडनं, तरी भाजप महायुतीचेच महत्त्वाचे नेते तुमच्या पाठीशी धर्म. मला वाटतं त्या एकत्रित नृत्याचा मी 2024ला शिकार झालेलो आहे. आता त्या प्राप्त परिस्थितीवर मार्ग कसा काढायचा याच्या प्रयत्नात आहे मी. सर हां, मला वाटतं माझ्या वाक्यामध्ये आपल्याला उत्तर मिळालेलं आहे आणि मला वाटतं ते नृत्य एकत्रित करतात, राजकारण देखील एकत्रित करतात आणि त्या एकत्रित परफॉर्मचा मी 2024ला शिकार झालेलो आहे. अनेक वेळा त्यांनीच या संदर्भामध्ये स्पष्टोक्ती दिलेली आहे. मी याच्यातून या एकत्रित नृत्याला भविष्य काळामध्ये शिकार होणार नाही याची मी आता काळजी घेतो आहे. बघूया पुढे काय होतं आहे ते. पण हे एकत्रित नृत्य ओळखायला तुमचे पक्ष श्रेष्ठी कमी पडलेत का? मला वाटतं प्रश्न हा माझ्याशीच मर्यादित असलेला ठीक राहील, कारण महायुतीचं सरकार आहे आणि सरकारच्या संदर्भात बोलणं योग्य होणार नाही. सर, दीपाली पाटील नृत्यांगना आत्महत्या प्रकरणामध्ये संदीप गायकवाड ज्या माजी नगरसेवकाचं नाव येतं, तो भाजपचा पदाधिकारी अशा पद्धतीचा आरोप रोहित पवारांनी ट्विटद्वारे केलेला होता. या संदर्भामध्ये आमदार रोहित पवार यांनी जे वक्तव्य केलं, एक कल्याण येथे मूळ रहिवासी असलेली व्यक्ती काही कारणास्तव ती जामखेडला रहिवासी झाली आणि साई लॉजमध्ये तिचा जो संशयात्मक मृत्यू झाला आणि तो मृत्यू कोणाच्या कशाच्या कारणामुळे झाला त्या संदर्भामध्ये पोलीस सखोल चौकशी करतायत. संशयित आरोपीला अटक केलेली आहे. तथापि राहिला प्रश्न, रोहित पवारांनी जो प्रश्न उपस्थित केला तर ते 2016 साली संदीप गायकवाड जो संशयित आरोपी अटक केलेला आहे तो घड्याळ या चिन्हावरती तो आणि त्याची बायको घड्याळ चिन्हावरती निवडून आलेले होते. 2019 साली ते रोहित पवारांचं काम करत होते. 2024 साली ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून घड्याळ पक्षातून तुतारी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आदरणीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि आज तागायत त्याला पक्षातून काढण्यात आलेलं नाही. संदीप गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेस शप गटाचाच आहे. कधीही केव्हाही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला नाही. भारतीय जनता पार्टीने या झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये लता संदीप गायकवाड यांना उमेदवारी दिलेली होती. आरोपी मुख्य संशयित जो आहे तो संदीप गायकवाड आहे, तो राष्ट्रवादीत आहे. उमेदवार ज्या होत्या त्या लता संदीप गायकवाड आहेत आणि त्यामुळं असं दिशाभूल करता कामा नये. मीडियाला देखील आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की आमदार रोहित पवार ज्या वेळेस कोणतंही वक्तव्य ट्विट करतात त्याची खातरजमा करणं आवश्यक आहे, पडताळणी करणं आवश्यक आहे. त्यांच्यावरती असे खोटे बिनबुडाचे आणि बेसुमार आरोप केल्याच्या कारणावरून 3-4 वेळा पोलिसामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. एकतर मुंबईमध्ये पोलिसांना अरेरावी केल्याच्या संदर्भामध्ये त्यांचा गुन्हा दाखल झाला आहे. दुसरा, माणिक कोकाटेंचा कथित व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला त्या संदर्भामध्ये देखील नाशिक कोर्टाने त्यांना समन जारी केलं आहे. तिसरा, जे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत
डोनाल्ड ट्रम्प त्यांचं फ्रॉड आधार कार्ड प्रसिद्ध केले, त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. चौथा, त्यांनी जो काही ठाणे येथे ज्या जमीन मालकाची बाजू घेऊन बिवलकर ज्यांची बाजू घेतली त्यांनीच त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. मला वाटतं मीडियाने 1, 2, 3, 4 अशा पद्धतीच्या गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले असल्यानंतर देखील कोणतीही बातमी प्रसिद्ध करताना जरा खातरजमा करून घेतली पाहिजे, अन्यथा भविष्यामध्ये मीडियाला देखील यासाठी सामोरं जावं लागेल. एवढीच माझी आपल्याला निवेदन आणि सूचक अशी सूचना आहे. याची अंमलबजावणी काय करायची काय नाही करायची त्यापेक्षा असे बिनबुडाचे आरोप करत असताना आणि प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणायचं. शेवटी एका व्यक्तीचा जीव गेलेला आहे आणि तो जीव गेलेला व्यक्ती आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जो कोण दोषी आहे त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्याला शिक्षाही झाली पाहिजे. हीच आमची देखील भूमिका आहे. शेवटी मनुष्य जीव आहे, त्याला कुठलाही पक्ष आणि राजकारणाची किनार लागायला आवश्यकता नाही. आणि म्हणूनसाठी बातम्या प्रसिद्ध करत असताना, सनसनाटी निर्माण करत असताना मीडियाच्या माध्यमातून देखील ही गोष्ट खातरजमा आणि पडताळणी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आज तागायत संदीप गायकवाड हा मुख्य आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस शप गटाचा आहे. ते आता आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनसाठी आम्ही त्याला उमेदवारी दिली नव्हती, देण्याचा प्रश्नही नाही. आणि म्हणूनसाठी ही गोष्ट शेवटी एक जीव गेलेला आहे, त्याची चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये पोलिसांनी कारवाई केली आहे. मला वाटतं आमदार रोहित पवारांच्या बरोबर त्यांचा फोटो देखील आहे. त्याचबरोबर आदरणीय पवारसाहेब देखील व्यासपीठावर असताना त्यांना प्रवेश दिलेला आहे, त्याला त्यांच्या मिसेसला तो देखील फोटो प्रसिद्ध होतो आहे. आणि म्हणून अशा प्रकारची सनसनाटी आणि खोट्या बातम्या प्रसिद्ध करून त्याच्यातून काही प्राप्त होत नाही असं माझं मत आहे. परंतु कोणाला काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु मीडियाला मी एवढंच सांगू इच्छितो की खोट्या बातम्या प्रसिद्ध करून त्याच्यातून काही मिळत नाही आणि खोट्या बातम्या प्रसिद्ध करू नये. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातल्या घटनेवर एखादा व्यक्ती जर बोलत असेल तर तो बोलणारा व्यक्ती नेमका कोण आहे. आता हे प्रकरण पुतीन, झेलेन्स्की, ट्रम्पवर गेलेलं आहे, त्याच्यामुळं आता जगात काय बोलायला राहिलं नाही. ही भावना आता मीडियामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी होणं हे चांगलं नाही.